नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता आजपासून संपूर्ण राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता आजपासून संपूर्ण राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर। पण आजपासून राज्यामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आजपासून आता संपूर्ण राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर। आणि हा पावसाचा जोर वाढला तर काय आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, वाडी वस्तीवर आणि शेत शिवारात पाऊस कोसळणार काय? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर जरूर लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता आजपासून संपूर्ण राज्यात 100% वाढणार पावसाचा जोर। पण आजपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर का वाढणार? हा पाऊस राज्यातील कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या तालुक्यात व वाडी वस्तीवर मोठ्या प्रमाणात कोसळणार? वाढणारा हा जो पावसाचा जोर आहे यामागचं कारण काय? आणि राज्यातील कोणत्या भागात ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट आहे? आणि कुठे जोरदार ते अतिजोरदार व कुठे मध्यम ते जोरदार पाऊस कोसळणार? यामागची कारणे व सविस्तर माहिती आता या ठिकाणी घेऊयात। बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्राच्या पावन मायभूमीमध्ये जो पाऊस होतो त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे बंगालचा उपसागर आहे। बंगालच्या उपसागरामध्ये आता अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं आहे की ज्यामुळे ढगांचा ताफा बाष्प घेऊन आपल्या महाराष्ट्राच्या दिशेनं आगेकूच करणार आहे। याची सुरुवात आजपासून होणार आहे। यामुळे आपण संपूर्ण राज्याचा विचार केला तर पहिल्यांदा ऑरेंज अलर्ट बघा, तर कोकणातील काही भाग, घाटमाथ्याचा एरिया, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याचा एरिया आणि खास करून विदर्भातील वनक्षेत्राचा एरिया, इथं ऑरेंज अलर्ट म्हणजे लक्षात घ्या जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्या खालोखाल जर आपण बघितलं तर इतर कोकणाचा संपूर्ण भाग, विदर्भाचा पूर्ण भाग या ठिकाणी येलो अलर्ट आहे। आणि येलो अलर्टचा अर्थ काय की मध्यम ते जोरदार पाऊस होणार। मग राहिलेला जो विभाग आहे ज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश व उत्तर महाराष्ट्राचा एरिया, या ठिकाणी पाऊस हा आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा दिसणार आहे। याचा अर्थ की कमी दबावाचं जे क्षेत्र आहे त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे। या पावसाच्या असणाऱ्या संपूर्ण घडामोडींचा विचार केला तर यामुळे संपूर्ण राज्यामध्ये पुढचे काही दिवस आपल्याला ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका ते मध्यम, काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस 100% दिसणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये एकच काम करा की हा पाऊस पूर्व मोसमी पावसासारखा असू शकतो, त्यामुळे विजा कोसळण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। म्हणून आपण काय करायचं की शेतातील कामं करत असताना, म्हणजे आता काही ठिकाणी काय झाले व सोयाबीनची पेरणी झाली, कापसाची सुद्धा त्या ठिकाणी आपण सरकी लागवड करून घेतली, तर आपण काय करतो मग त्याच्यामध्ये कोळपणी करतो किंवा आपल्या ज्या भगिनी स्त्रिया असतात त्या ठिकाणी खुरपणी करतात, बरोबर आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी आपण काय करायचं की आपल्याला विजा त्या ठिकाणी चमकताना दिसल्या, कडाडताना दिसल्या की चुपचाप उठायचं, काम थांबवायचं, झाडाखाली थांबायचं नाही, मोबाईल असेल तर स्विच ऑफ करायचा। आपण व आपल्या सोबतचे सहकारी व गुरढोरा असतील तर यांना घेऊन सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यायचा आहे।
आणि त्याचबरोबर मित्रांनो, सरकारनं दामिनी ॲपसुद्धा लॉन्च केलेली आहे। ही दामिनी ॲप तात्काळ डाउनलोड करून घ्या। दामिनी ॲप म्हणजे काय, की आता आपण दामिनी ॲपवर चेक केलं तर पुढच्या 15 मिनिटात आपल्या एरियात वीज पडणार अथवा नाही हे सांगते। म्हणजे आपल्यावर येणारं संकट आपण फक्त दामिनी ॲप डाउनलोड करून इथं रोखू शकतो। मग मित्रांनो, ही होती सध्याची लेटेस्ट अपडेट की बाबांनो, आजपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे। त्यामुळे स्वतःच्या जीवाला जपून कामं करा। तुमच्यासाठी सुखाचे दिवस आता यायला सुरू झालेलं आहे। तर मित्रांनो, ही होती पावसाबद्दल बित्तम बातमी। भविष्यात पाऊस कुठं कसा कधी कोसळणार याबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घ्यायची असेल तर पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणार हा व्हिडिओ, त्यामुळे तात्काळ लाईक करा। सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।